केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीची धिंड काढली आहे। पोलिसांनी 3 आरोपींची कोथरूड परिसरातून धिंड काढली। गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे। ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावे आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागामध्ये एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील काही जणांनी आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, खरं तर गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवरती या आधी देखील अनेकदा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे। मात्र अनेकदा किंवा बहुतांश वेळा ही कारवाई तोंडनिखिली ठरली आणि पुन्हा एकदा गजानन मारणे आणि त्याच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया पुण्यामध्ये सुरू राहिल्या। त्याचाच एक भाग 19 फेब्रुवारीला पाहायला मिळाला, ज्यामध्ये देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला गजानन मारणे टोळीतील चौघांनी मारहाण केली। ही मारहाण इतकी बेदम होती की या देवेंद्र जोगला रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं। त्याच्यावरती त्याच्या नाकाचं हाड तुटल्यामुळे उपचार करावे लागले। पोलिसांनी 4 पैकी 3 अटक केली। मात्र जो 4था आरोपी आहे, जो गजानन मारण्याचा नातेवाईक आहे, बाबू पवार, हा मात्र अजून पोलिसांना सापडलेला नाही। मात्र नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते कमी व्हावं यासाठी अटक केलेल्या या 3 पोलिसांकडून धिंड काढण्यात आली। अपेक्षा आहे की पोलीस जो 4था फरारी आरोपी आहे त्यालाही पकडतील आणि ही कारवाई मागील कारवायांसारखी तोंडनिखिली ठरणार नाही। खरंच या गजानन मारणे टोळीच्या मुसक्या आवळल्या जातील। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।